सामंजस्य करायचं? पहिल्यांदा 1 महिना दिला, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं आहे. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, अहवाल घ्यावा लागणार आहे, नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी, नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारनं. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडाभरच काम केलं, हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला. ही तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे, 17 हे आत्ता आपण निर्णायक सभा घेतली, निर्णय घ्यायची त्याचं तुमचं असं म्हणणं आहे. निर्णायकच झाली, निर्णयच घेतला. आंदोलन लहान नाही आहे. ही दिलेला वेळ तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता ही वेळ नाही आहे. आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला, लोक दणादणाच निघाले असते, पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलनं मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहीत होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसनी बसतील, कशाने बसतील, तिथं जातील. पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल, कारण ती काय जवळ नाही आहे. आपल्याला जायचं आणि 50 किलोमीटरहून माघारी यायचं आहे असा तो विषय नाही आहे. तिथं जायचं आहे, जिंकून यायचं आहे. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून. मग काय करायला पाहिजे आपण? तर आम्हाला 2 अंग आहेत. आम्ही शेतकरीसुद्धा आहेत. इकडं कापसं जवळ आलेत वेचायला, गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत, ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत. यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असले तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचारसुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसालाही व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होतं आहे आणि ज्वारीचं पण देणं होतं आहे. जे पीक असते त्याला देणं होतं आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही. तुम्ही मुंबईत गेल्यानंतर तिथं जी काही वाहतूक कोंडी होणार आहे किंवा सरकारचे प्रशासनाचे अभूतपूर्व कोंडी होणार आहे, त्यामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार त्रास होईल, त्या मुंबईकर नागरिकांना तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही त्यांचे आहेत. आम्ही आत्तापर्यंत गोरगरिबांनी इकडं कष्ट केले, तिथं त्यांना मोबदला का घेणार, परंतु भाजीपाला दिला, दूध दिले, सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं आहे. ते लोकांचे नाही आहेत मुंबईतले. जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी, आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून, धान्य काय लागतंय ते दिलंय, म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना. कारण हे सुद्धा तुमचेच आहेत, तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत. यांनी इकडे कष्ट केले, तिकडचा आपला भाऊ नाही मरू दिला जरी मोबदला घेतला असला तरी. परंतु तेच लेकरं आज सुशिक्षित बेकार बनालेत, तुमचेच. ते तुमच्याकडे यायलेत. उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही, तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत आहेत. होऊ द्या, थोडे हाल होतील आमचे झाले तरी, तुम्ही या, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सगळं देश जगवताय, रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय, अन्नधान्य या देशाला पुरवताय आणि तुमचेच लेकरं फाशी यायला लागलेत, आत्महत्या करायला लागलेत. तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे. आम्ही सोबत येतो तुमचे. थोडेफार आम्ही वेदना सहन करू, थोडाफार त्रास सहन करू शहरात. तुम्ही या, आमची आम्ही तयार आहे तुमचं. तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे, या तुम्ही. ही भूमिका आहे आम्हाला, ही आशा आहे तुमच्याकडून. आणि 100% मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करेन. आमचं घराणं नाही करणार, कारण आमच्या भावना ते समजून घेईल, ते आमच्या वेदना समजून घेतील. ते भावना शून्य नाही होणार. ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील
आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लासभर पाणी देतील ही अपेक्षा आम्हाला 100% सगळ्या जाती धर्माचे देतील. ते भावना विसरून चालणार नाही. त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील. चलो, धन्यवाद. मागास आयोगाच्या काही निकष बाहेर आलेले आहेत. ते निकष शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय आहेत. त्यांच्या निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही अशा पद्धतीचे ते निकष आहेत. तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता वगैरे त्यांच्या माहितीकडे, किंवा तो तुमच्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, तुमचं काय? नाही, मी नाही बघितले समजा आणि वाचले पण नाही. मी वाचतो पण आणि सर त्याच्यावर सांगतो सुद्धा. परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात ज्याचं कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही. पण ते मी 60 सालातल्या त्याच्यामध्ये अटी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का, की छप्पर आहे, तुमच्याकडे मोटरसायकल आहे का, बैलगाडी आहे का, शेळ्या आहेत का, कोंबड्या आहेत का, खुराड आहेत का, असे 60 सालातले पक्के घर आहे का, अशा स्वरूपाचे ते आहेत. तर आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा घर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे. त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले आहेत मागास खिंच, तर ते निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी यायला लागली. असं असेल तर बदलायला पाहिजेत. नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत तेच बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील. हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा. मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार आहे. हो, त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार. म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार. मग त्यांना हे करावं लागेल. पण तरी मी ते बघतो. परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो. मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो. आमच्या इथं नोंदी मिळाल्यात ना, मराठा कुणबी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना. ओबीसी आरक्षणात मराठा आहे सरसकट देऊन टाका यासाठी मी मत असतो. ते लफडं नको तिकडचं. हा बघ, ह्या सुद्धा आम्हाला परत झुंजायला लावते. त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल. या असल्या आयोगाचे परत निकष देतील. पुन्हा आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील. पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष. हा बघ, मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना. हा बघ, हे मग ही येते. याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा ओबीसीमध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या. ते लफडच नको आमच्या गळ्यात. आम्हाला माहिती आहे हे होणारच. या